मुंबईच्या इतिहासात आज सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेला अखेर आपल्या 150 वर्षांच्या इतिहासात पहिली महिला आयुक्त मिळाली आहे. IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोण आहेत अश्विनी भिडे? 1995च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला मेट्रो वुमन म्हणून आहे. मुंबईची लाईफलाईन ठरू पाहणाऱ्या मेट्रो 3 कुलाबा वांद्रे सीप्स प्रकल्पाला मार्गी लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. कडक शिस्त आणि कामाचा धडाका ही त्यांची खरी ओळख. विशेष म्हणजे मुंबईला आता केवळ महिला आयुक्तच नाही, तर महापौर रितू तावडे यांच्या रूपाने महिला नेतृत्वही मिळाले आहे. म्हणजेच आता मुंबईचा कारभार खऱ्या अर्थाने 2 रणरागिणींच्या हातात असणार आहे. अश्विनी भिडे यांनी यापूर्वी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. पण भिडे यांच्यासमोर आव्हानेही मोठी आहेत. आगामी पावसाळा, मुंबईतील खड्डे, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आणि आशियातील सर्वात मोठ्या अशा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे नियोजन ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विश्वासाला पात्र ठरत अश्विनी भिडे आता मुंबईचा कायापालट कशाप्रकारे करतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.